मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये एकूण 1.25% कपात केली होती, ज्यामुळे होम लोन, कार लोन सहित सर्व प्रकारची कर्जे स्वस्त झाली आहेत. कर्ज स्वस्त झाल्याचा थेट फायदा सामान्य लोकांना मिळत आहे, कारण रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी झाले आणि परिणामी EMI देखील घटला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता अत्यंत आकर्षक व्याजदरांवर होम लोन देत आहे. भारतीय स्टेट बँक आता केवळ 7.25% सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोन ऑफर करत आहे. 30 वर्षांसाठी 7.25% व्याजदरानं 40 लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी मासिक पगार किती असावा आणि दरमहा EMI किती येईल याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. 40 लाखांचं होम लोन घेण्यासाठी किती असावा पगार? भारतीय स्टेट बँकेचे होम लोनचे व्याजदर 7.25% पासून सुरू होत आहे. 7.25% व्याजदराने 30 वर्षासाठी 40 लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान 55,000 रुपये असणं आवश्यक आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागेल की तुमच्या नावावर दुसरं कोणतंही कर्ज सक्रिय नसावं. SBI कडून 7.25% व्याजदरानं 30 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचं होम लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा सुमारे 27,500 रुपये EMI भरावा लागेल. होम लोनच्या बाबतीत तुमच्या पगाराचा साधारण अर्धा भाग कर्जाच्या EMI मध्ये जातो. होम लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर असावा उत्तम. कोणत्याही बँकेकडून होम लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असणं आवश्यक आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँक तुमचा अर्ज फेटाळून लावू शकते. कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त बँक तुमच्या जुन्या कर्ज खात्यांची देखील तपासणी करते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेशी व्याजदरात सवलत मिळवण्यासाठी वाटाघाटी करू शकता. अनेकदा चांगले क्रेडिट स्कोअरमुळे बँका व्याजदरात चांगली ऑफर देतात. म्हणूनच होम लोन किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी फक्त एकाच बँकेत जाण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सर्वोत्तम ऑफरचा शोध घ्यायला हवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.